नमस्कार मंडळी, मी आपला सागर सर ॲग्री स्टडी सेंटरच्या या ऑनलाईन टीचिंग प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं स्वागत करतो. बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण एमसीआरला झालेले जे काही पीवायक्यू आहेत ते आपण बघणार आहोत. आपण आजच्या लेक्चरसाठी 2021 या वर्षाचे पीवायक्यू आपण घेतलेले आहेत. यामुळे तुम्हाला सगळे पीवायक्यू व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करून मिळतील. चला सुरू करूया आपण. ओके, पहिला क्वेश्चन बघा बरं. काय आहे? वेदर फोरकास्टिंग बद्दल विचारलंय आपल्याला. अतिशय फेमस क्वेश्चन आहे. 2-3 वर्षानंतर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आतापर्यंत जवळजवळ 2 वेळेस त्या ठिकाणी रिपीट झालेला आहे. बघा, मीडियम रेंज ऑफ वेदर फोरकास्टिंग इज डन फॉर अ पिरियड ऑफ. ओके, असं सिंपल क्वेश्चन आहे. हा, ऑप्शन दिलेत लेस दॅन 3 डेज, 3 to 10 डेज, मोर दॅन 10 डेज, त्यानंतर काय 24 hours. ओके, असा आपला सिंपल क्वेश्चन आहे. ओके, सगळ्यांना आन्सर माहित असेल, माहित नसेल, ओके नो प्रॉब्लेम, परंतु आपण सगळं एक्सप्लेन त्या ठिकाणी करूया. आता पहिले बघा, पहिले सांगा वेदर फोरकास्टिंग म्हणजे काय. सिंपल क्वेश्चन आहे वेदर फोरकास्टिंग. बघा कसं वेदर फोरकास्टिंगला आपण कसं डिफाइन करूया. बघा, आपल्याला काय असतंय, समजा पावसाळा आला की आपण कुठे निघतो, लोणावळ्याला जात असतो. बरं, जे काही जोडपे असतात त्यांना चांगले ते माहिती असेल. त्यानंतर काय, समजा थंडी आली तर आपण महाबळेश्वरला जात असतो. बरं, आपण काय करतो की नेमकं आपल्याला काय करायचंय की थंडी आल्यानंतर आपल्याला काय करायचंय, महाबळेश्वरला जायचंय. पाऊस आल्यानंतर आपल्याला काय लोणावळ्याला फिरायला जायचंय. हे काय करतो आपण, प्रेडिक्ट करतो. काय करतोय, प्रेडिक्ट करत असतो की बाबा 10 दिवसानंतर, 15 दिवसानंतर, 1 महिन्यानंतर काही थंडी येईल आणि आपल्याला असं नियोजन करायचंय. आपण असं करत असतो. मग काय वेदर फोरकास्टिंगची डेफिनेशन काय येईल बघा. काय प्रेडिक्शन, काय म्हणते मी बघा, प्रेडिक्शन of weather, prediction of weather in काय prediction of weather in advance. काय म्हणतोय, prediction of weather in advance for कशासाठी इथं इम्पॉर्टंट वर्ड आहे. काय फॉर फ्युचर प्लॅनिंग याला काय म्हणतात, वेदर फोरकास्टिंग असं त्याने म्हणत असतात. बरं सर, वेदर फोरकास्टिंग तर आम्हाला कळलं. त्यानंतर आपण बघूया की नेमकं वेदर फोरकास्टिंगचे टाइप्स कोणकोणते आहेत. ओके, एक वेगळी स्लाइड घेऊया, त्यावर सगळं एक्सप्लेन करून सांगतो. बघा, वेदर फोरकास्टिंग किती टाइप पडतात, जवळ आपल्याला त्याचे 4 टाइप्स बघायला मिळतात. सांगतो कोणकोणते. पहिले बघा, 4 टाइप्स कोणकोणते. पहिले नाव कास्टिंग. ओके, दुसरं काय शॉर्ट डे. ओके, शॉर्ट डे वेदर फोरकास्टिंग. त्यानंतर काय मीडियम, जे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारले मीडियम. त्यानंतर थर्ड वन काय लॉंग डे फोरकास्टिंग. फोरकास्ट. ओके, अशा आपल्या 4 टाइप्स बघायला मिळतात. नेमकं हे जे काय टाइप्स आहे कसे त्या ठिकाणी पाडलेले आहेत बघा, हे डेज नुसार पाडले. नेमकं जे काय वेदर फोरकास्ट करतोय आपण, समजा आपण आजचं समजा वातावरण किंवा जे काही तापमान असेल, जे काय असेल वेदर, त्या आजचं प्रेडिक्ट करत असतो तर त्याला वेगळं नाव आहे. समजा आपण 1 ते 3 दिवसाचं त्या ठिकाणी प्रेडिक्ट करत असेल त्याला वेगळं नाव आहे. सो त्यानुसार त्याची टाइप पडेल. पहिले बघा, समजा आपण काय फ्यू मिनिट्स टू काय जवळजवळ 24 hours पर्यंत. बघा, काही मिनिटांपासून तर काही तासांपर्यंत, जवळजवळ 24 hours पर्यंत आपण समजा वेदर प्रेडिक्ट करत असू, त्याला म्हणतात नावकास्टिंग. सर, ही नावकास्टिंग कुठे वापरली जाते बरं. ही जी काही नावकास्टिंग आहे ही आपल्याला कुठे बघायला मिळते. समजा तुम्हाला काय मुंबईला जायचंय एरोप्लेननी, हो, त्यावेळेस काय करतो आपण, काय करतो एक बघ, समजा आजचं वातावरण कसं, किंवा जे काही नेव्हिगेशन वाले असतात ते चेक करत असतात की आजचं वातावरण कसं आहे. मग ते म्हणतात की आजची जी काही फ्लाईट आहे ती कशी झाली, कॅन्सल झाली. का कॅन्सल झाली, की ते आजचं जे काही वेदर ते प्रेडिक्ट करत असतात, त्यांना कळतं. हे कशावर करतात, समजा विजा चमकत असतील, रेनफॉल जास्त आहे, ओके, हे जे काही कारण असतात किंवा थंडरस्टॉर्म आहे, हे सगळे कारण त्या ठिकाणी असतात, जेणेकरून ते काय करतात प्रेडिक्ट करतात आणि आपल्याला सांगतात. हे झालं काय
नाव कास्टिंग. आता बघूया शॉर्ट डे. शॉर्ट डे म्हणजे काय, समजा आपण कधी 1 ते 3 दिवस 1 to 3 डेज किंवा आपण त्याला असं म्हणूया 24 ते 72 तास. 24 ते 72 तास समजा हवामानाचं कधी आपण काय अनुमान लावत असतो तर त्याला काय म्हणतात, शॉर्ट डे फोरकास्टिंग असं म्हणत असतात. हे कुठं आपल्याला गरजेचं आहे, समजा आपल्याला कधी इरिगेशन द्यायचंय क्रॉपसाठी, बरोबर, त्यानंतर काय आपल्याला काय फर्टिलायझर अप्लाय करायचे किंवा पेस्टिसाइड अप्लाय करायचे. मग अशा सर्व कामांसाठी आपल्याला काय ही शॉर्ट डे जे काय असतात ते आपल्याला हेल्पफुल ठरेल. समजा त्यांनी सांगितलं की पुढच्या 4 दिवसात काय पाणी पडणार आहे, सो आपण काय करतो, मग काय करतो की पाणी पडत असला तर त्यावेळेस आपण काय करतो, जे काय फर्टिलायझर पेस्टिसाइड जे काय इन्सेक्टिसाइड ते काय आपण काय मारत नाही, कारण की काय ते लगेच निघून जात असतात. तरी त्याच्यावर स्टिकर असले परंतु काही प्रमाणात ते आपले निघून जात असतात. त्याच्यामुळे मग काय आपल्याला ही जी काय फोरकास्टिंग आपल्याला हेल्पफुल ठरते. त्यानंतर बघा मीडियम डे फोरकास्टिंग. आता मीडियम मध्ये किती येतात, साधारणतः आपल्याला 3 ते 10 दिवस हे आपल्याला बघायला मिळतात. 3 ते 10 दिवस. आता हा जो काय मीडियम डे काय गरजेचं आहे, आपल्याला बघा सोविंग करायची असते. काय म्हणतोय मी, समजा सोविंग करायची पुढल्या 15 दिवसामध्ये, तर आपण काय करतो या मीडियम डे फोरकास्टिंगचा वापर करत असतो, बरोबर. समजा आपल्याला सोविंग करायची आहे, हा त्या संदर्भात काय आपण काय करतो मीडियम डे वापरत असतो. त्यानंतर लास्टचा आहे लॉंग डे. कधी 10 दिवस पेक्षा जास्त तर 1 मंथ पर्यंत. 1 मंथ पर्यंत. आता ही जी काही लॉंग डे फोरकास्टिंग आहे हे आपण कशासाठी करतो, कंटेंजन्सी क्रॉपिंग तुम्ही ऐकली असेल. समजा की पुढं 1 महिन्यानंतर किंवा 15 दिवसानंतर वातावरण कसं असेल, पाऊस पडेल का नाही, किती ड्राय स्पेल असेल, हे वेगवेगळे त्या ठिकाणी कारण येऊ शकतात आपल्या शेतीमध्ये. ओके, हा मग हे जे काही कारण आहेत, समजा आपल्याला समजा सोविंग करायची असेल चांगल्यारित्या, समजा पाऊसच पडणार नसेल तर त्यावेळेस आपण काय करतो, सोविंग स्टॉप करायची. मग हे जे काही लॉंग डेचे असतात म्हणजे काय की आपण ते 1 महिना किंवा असं आपण कन्सिडर करूया की असे काही क्रॉप आपल्याला लावायचे की जे तग धरतील का नाही त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट मध्ये. समजा ड्राय स्पेल कधी येतच गेला, समजा आपण लावलाय कापूस लावलाय किंवा ताग लावलाय, यांना जास्त पाणी लागत असतं, किंवा केळी लावली यांना जास्त पाणी लागत असते, आणि त्यानुसार कधी पाऊस पडला नाही तर इथं आपला बराचसा लॉस होऊ शकतो. त्याच्यामुळे काय हे काय जे काही सोईंग वगैरे असतात त्यासाठी आपल्याला काय डाटा वगैरे सांगत असते. चला एवढं कळलं. हा आता थोडं एक्स्ट्रा माहिती होतं बघा. जे काही इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट माहिती सगळ्यांना, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट हे जे काय त्याला आपण IMD असं म्हणतो. IMD कुठे आहे बरं, IMD बघा हे जे काय IMD याची इस्टॅब्लिशमेंट आपल्याला कधी बघायला मिळते, कधी 15 जानेवारी 1875 मध्ये. गेल्या 2025 मध्ये याला 150 वर्ष पूर्ण झाली. 150 वर्ष पूर्ण झाली, लक्षात ठेवा. काय 2025 मध्ये याला किती झाले, 150 वर्ष पूर्ण झालेले आहे. आता हे काय 151 वर्ष चालू 2026 चं. हेडक्वार्टर कुठे आहे बरं सर, व्हॉट अबाउट हेडक्वार्टर. हेडक्वार्टर हे पहिलं पुण्याला होतं, पुणे 1928 ला. त्याच्यानंतर चेंज करण्यात आलं कुठे, न्यू दिल्ली कधी 1944. सो मग तेव्हापासून आपलं काय जे काही हेडक्वार्टर आहे IMD चं कुठे, न्यू दिल्लीला आहे. ओके, अगोदर पुण्याला होतं त्याच्यामुळे 1928 मध्ये होतं, त्यानंतर चेंज करण्यात आलं होतं. ओके कळलं. हा हे काम काय करतं, तेच वेदर फोरकास्टिंगच काम काय करत असतं. जसं मी सांगितलं लॉंग शॉर्ट मीडियम मध्ये काय काम करतं तसं. ओके इथपर्यंत कळलं. त्यानंतर अजून एक आहे बघा, हे झालं इंडियासाठी. आता वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट किंवा ऑर्गनायझेशन म्हणूया आपण, वर्ल्ड लॉजिकल ऑर्गनायझेशन. ओके हा वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन. आता जे काही आहे
वर्ल्ड संदर्भात याची इस्टॅब्लिशमेंट तुम्हाला विचारतात कधी बरं, इस्टॅब्लिश ऍट कधी 23 मार्च 1950 1951 पासून ते कामामध्ये त्या ठिकाणी आलतं, म्हणजे सुरू त्या ठिकाणी झालं. ओके, 23 मार्च 1950. आता 23 मार्च लक्षात ठेवा. पहिले हेडक्वार्टर सांगतो मला. हेडक्वार्टर कुठे आहे बरं, जेनेवा स्वित्झर्लंड. कशी इच्छा असते आपल्याला, बरोबर आहे का नाही, अशा वेगवेगळ्या देशामध्ये जायचं. स्वित्झर्लंड झाली, त्यानंतर थायलंड झाला. ओके, वेगवेगळे चांगले देश आहेत तिथं आपल्याला जायची इच्छा असते, परंतु काय पैसा अडका नाही, मस्त त्या ठिकाणी पैसा कमवायचा म्हणून मस्त जायचं. हा, मग इथे काय झालं, हेडक्वार्टर आहे. आता याच्यावर एक लक्षात धरा, 23 मार्च हा काय वर्ल्ड मेटेरोलॉजिकल डे म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जात असतो. ओके, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डे म्हणून आपल्याला साजरा केला जात असतो. ओके, एवढी इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे त्या क्वेश्चन. ओके, डिटेल कळलं आता, काही अडचण नसेल असं मी गृहीत धरतो. चलो 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 चला, हा तर क्वेश्चन संपला आपला. काय होतं बरं, मीडियमचं काय होतं, 3 to 10 days. चला पुढे बघूया, अतिशय महत्वाचा क्वेश्चन जो एमसीआर विचारत असते. when the annual rainfall is less than 750 mm म्हणलंय, सेंटीमीटर करू नका. हा, annual rainfall is less than 750 mm is characteristic of dash dash farming. ओके, मग समजा 750 पेक्षा कमी कधी पाऊस पडत असेल एखाद्या एरियामध्ये, त्या एरियामध्ये जी काही शेती केली जात असते त्या शेतीला काय असं म्हणतात माहितीये? हा, सो मग बघा, आन्सर तुम्हाला माहिती असेल, त्या आन्सर आपण नंतर बघूया. ओके, आता वर तुम्ही कमेंट मध्ये टाकून ठेवा. बघा, आपण सगळ्या शेती त्या ठिकाणी बघूया की कोणकोणत्या शेती. पहिले सांगा बरं, ड्राय एरिया म्हणजे काय? ड्राय एरिया किंवा आपण त्याला असं म्हणतो वाळवंटी एरिया. हा, म्हणजे असा एरिया की तिथं अॅन्युअल रेनफॉल हा काय कमी पडतो, त्याला आपण काय म्हणतो, ड्राय एरिया किंवा ड्रॉट पोन एरिया असं आपण म्हणत असतो. बरोबर. हा, तिथं जरा जो काही रेनफॉल असतो किती असतं बरं, लेस दॅन 500 mm आपल्याला बघायला मिळतो. ओके, राईट. हा, सो मग अशा नेमकं किती रेनफॉल आपल्याला रिसीव्ह होतोय त्यानुसार जे काही फार्मिंग केले जाते त्याचे वेगवेगळे टाइप्स पडले, ते तुम्हाला परीक्षेला विचारतात, अतिशय महत्त्वाचे. बघा, एक एक करून आपण डिस्कस करूया. पहिलं टाइप, ड्राय फार्मिंग. फर्स्ट बघा, समजा अॅन्युअल रेनफॉल काय म्हणतोय, व्हॉट इज ड्राय फार्मिंग? अॅन्युअल रेनफॉल इथं रेनफॉल करतो मी, अॅन्युअल रेनफॉल इन mm. अॅन्युअल रेनफॉल इज लेस दॅन काय, अॅन्युअल रेनफॉल इज लेस दॅन 750 mm. तर त्याला काय म्हणतो आपण, ड्राय फार्मिंग असं म्हणत असतो. सिंपल कळलं सर. मग ड्राय फार्मिंग मध्ये जे काही क्रॉप्स आहेत ते कसे असतील बरं? बघा, इथे ड्राय फार्मिंग मध्ये आपण जे काही क्रॉप घेतो ते कोणते असतात, बाजरा, sorghum तुम्हाला माहिती आहे काय, कॅमल ऑफ डेझर्ट असं म्हणलं जात असतं. त्यानंतर काय, बाजराला पण काय कमी पाणी लागत असतं. हा, काय बघूया आपण इथे क्रॉप्स कोणकोणते लावले जात असतात, बाजरा, sorghum. पेन बदलूया आपण, चांगलं तिथे दिसेल. चलो बघ, काय, बाजरा, sorghum. साधारणतः ड्राय फार्मिंग मध्ये आपल्याला जे काही क्रॉप्स बघायला मिळतात त्यांची ड्युरेशन कमी असते. किती पर्यंत, काय, 75 डेज पर्यंत. 75 डेज पर्यंत. हा, आता जो काही ड्राय फार्मिंगचा रे, इथे काय आपल्याला हाय रिस्क असते क्रॉप फेल्युअरची, कारण की इथे ड्राय स्पेल जास्त असतात, इथे पाऊस तेवढ्या मुबलक प्रमाणात पडतच नाही. त्याच्यामुळे इथले जे काही शेतकरी ते काय करतात काही कन्झर्वेटिव्ह मेजर्स त्या ठिकाणी अप्लाय करतात. म्हणजे कसं, मल्चिंग करणार, कंट्रोल क्रॉपिंग करणार. ओके, हा, मग हे जे काय, हे काय कंट्रोल मेजर्स आहे जेणेकरून काय सॉइल मॉइश्चर कन्झर्व राहावं. पहिलं कळलं. दुसरं बघूया आपण आता, ड्राय लँड फार्मिंग. एक शब्द ऍड झालाय, ड्राय लँड फार्मिंग.
ड्रायलँड फार्मिंग बद्दल काय थोडं पुढे यायचं आपल्याला, फक्त काय टेन्शन घ्यायचं नाही. काय समजा अॅन्युअल रेनफॉल हा मोर दॅन 750 mm असेल आणि आणि काय म्हणतोय लेस दॅन 1150 mm असेल. मोर दॅन 750 आणि लेस दॅन 1150 mm समजा एवढा कधी असेल तर याला काय म्हणतात ड्राय लँड फार्मिंग असं म्हणतात, सिंपल साध्या भाषेमध्ये. सर मग याच्यामध्ये जे काय क्रॉप फेल्युअरची रिस्क असते ती जास्त नसते, मीडियम असते. काय म्हणतो मीडियम असते, म्हणजे जे काही आपल्याला पाऊस बघायला मिळतो चांगल्या प्रकारे बघायला मिळतो. फक्त ओकेजनली कधी कधी काय होतं ड्राय स्पेल त्या ठिकाणी येत असतो, समजा महिन्यात एखाद्या वेळेस. ओके, किंवा मग आपल्याला बघायला मिळत नाही. हा असे जे काही एरिया आहेत ड्राय लँड एरिया त्यामध्ये जे काही फार्मिंग चालते त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते क्रॉप बघायला मिळतात लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये आपल्याला कॉटन, सोयाबीन, ओके काय कॉटन सोयाबीन यासारखे काय क्रॉप आपल्याला बघायला मिळतात. आणि ड्राय लँड फार्मिंग मध्ये आपण जे काही क्रॉप त्या ठिकाणी लावतो ते साधारणतः किती ड्युरेशनचे असतात 75 ते 120 डेजचे आपल्याला बघायला मिळतात. इथे काय करतो आपण 75 ते 120 डेज हे जे काही ड्युरेशन आहे या ड्युरेशन मध्ये आपण क्रॉप इथे त्या ठिकाणी लावत असतो. इथे आपण काय करतो अजून इथे आपण इंटरकल्टिवेशन किंवा इंटरक्रॉपिंग असं म्हणूया. इंटरक्रॉपिंग ओके, हे जे काय म्हणजे क्रॉपिंग सिस्टम. आता वरती बघा, वरती जे काय होतं तिथे आपण मोनोक्रॉपिंग कॅरी आउट करू शकतो कारण की क्रॉप फेल्युअर रिस्क हाय, पण इथं आपण काय इंटरक्रॉपिंग करू शकतो. एकाच वेळेस 2 किंवा 2 पेक्षा जास्त क्रॉप आपण घेऊ शकतो. चला पुढे बघूया आपण रेनफेड फार्मिंग. रेनफेड फार्मिंग, सो व्हॉट इज रेनफेड फार्मिंग. समजा अॅन्युअल रेनफॉल हा मोर दॅन 1150 असेल mm, याला काय म्हणतात रेनफेड फार्मिंग म्हणतात. म्हणजे काय पावसाच्या पाण्यावर डायरेक्ट. इथे काय असतंय इथले जे काही शेतकरी असतात टोटली काय पावसावर त्या ठिकाणी डिपेंड असतात. समजा कसा चेरापुंजीचा एरिया, ओके, तसं आपला काय कोकण मधला एरिया, इकडे काय जास्त पाऊस त्या ठिकाणी पडत असतो. मग इकडे जास्त पाऊस पडतो म्हणून इकडे आपल्याला कोणती क्रॉप बघायला मिळतात बघा बरं. कोणता राईस, कोकणामध्ये आपल्याला राईस, त्यानंतर काय वेस्ट बेंगॉल जूट, असे जे काही क्रॉप आहेत. आता हे जूट राईस यांना बघा काय पाण्याचं प्रमाण जास्त लागतं. मग ज्या ठिकाणी अॅन्युअल रेनफॉल हा 1150 mm पेक्षा जास्त असतो त्या ठिकाणी काय क्रॉपिंग पॅटर्न किंवा क्रॉपिंग सिस्टम पण बदलते. ओके, क्रॉपिंग पॅटर्न हा बदलत असतो. लगेच बघा इथे काय राईस जूट त्या ठिकाणी झालं. यांची ड्युरेशन कशी असते मोर दॅन 120 डेज. काय मोर दॅन 120 120 दिवसापेक्षा जास्त ड्युरेशन असलेले क्रॉप आपण त्या ठिकाणी निवडत असतो. इथं जी काय रिस्क असते क्रॉप फेल्युअरची ती खूप कमी त्या ठिकाणी असते. इथं आपल्याला काय वॉटर लॉक सॉइल बघायला मिळते. जास्त पाऊस पडतो त्याच्यामुळे काय वॉटर लॉक सॉइल आपल्याला बघायला मिळत असते. इथे आपण मल्टिपल क्रॉपिंग सिस्टम अडॉप्ट करतो. मल्टिपल क्रॉपिंग म्हणजे एकाच वेळेस तुम्ही काय जवळजवळ 2, 3, 4 असे पिके घेऊ शकता. कारण की काय पाऊस मुबलक प्रमाणात आहे, पाणी मुबलक प्रमाणात आहे, त्यामुळे काय पीक चांगल्या तिथं येत असतं. सिंपल कळलं झालेत आपले क्वेश्चन. आता बघा काय विचारलं होतं लेस दॅन 750 कुठे आहे बरं लेस दॅन 750 हा ड्राय फार्मिंग त्या ठिकाणी आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन नॅशनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग. अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. आता असं ऑब्झर्व झाले की 2 किंवा 3 वर्ष झाले की हा क्वेश्चन रिपीट होतो. त्यांना ऑर्गॅनिक फार्मिंग या कोर्स मध्ये 247 असेल किंवा 46 असेल, 246 47 हा या कोर्स मध्ये त्यांचा हा खूप फेमस क्वेश्चन आहे. इतर टाकणार नाही परंतु हा क्वेश्चन ते आवर्जून टाकतील की बाबा जे काय ऑर्गॅनिक रिसर्च इन्स्टिट्यूट आहे ते कुठे आहे नेमके. ओके, आपण त्याबद्दल आज बघूया. नॅशनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग. आता हे जे काही सेंटर आहे सगळ्यांना माहिती बघा इथे ऑप्शन दिले न्यू दिल्ली, लखनौ, गाझियाबाद, भोपाळ असे वेगवेगळे ऑप्शन आहेत. आपण डिस्कस करूया क्वेश्चन बद्दल. बघा हे जे काही इन्स्टिट्यूट आहे बॅकला जे काही दिसते तेच त्याचं बघा ओरिजिनल फोटो आहे जो काही तुम्हाला ट्रान्सपरन्स मध्ये दिसतोय बघा. हे जे काय आहे नॅशनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग कुठे बघा कुठे
गाझियाबाद, गाझियाबाद यूपी. एवढं कळलं. इस्टॅब्लिशमेंट कधी झाली बरं याची? इस्टॅब्लिशमेंट 2004 मध्ये. लक्षात ठेवा किती? 2004 मध्ये. 2004 मध्ये आपल्याला याची इस्टॅब्लिशमेंट बघायला मिळते. सर हे जे काय आहे रिसर्च इन्स्टिट्यूट हे काम काय करतं बरं बघूया आपण. वर्क काय करतं पहिले बघा. कोणतं पण रिसर्च इन्स्टिट्यूट असेल, समजा आता एमपीके विरावली, हे काय करतं? रिसर्च प्रमोट करतं. काय म्हणतो मी? रिसर्च करतं, प्रमोशन करतं, वेगळ्या स्कीम जे काय त्या राबवत असतं. सेम इथे पण तसंच काय करतं बरं? हे जे काय नॅशनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग आहे काय करतं? रिसर्च कॅरी आउट करतं. रिसर्च. ओके, रिसर्च कॅरी आउट करतं. कळलं? सिंपल. दुसरं काय करतं? ट्रेनिंग प्रोव्हाइड करतं. ट्रेनिंग कसली ट्रेनिंग बरं? त्याच्यामध्ये कसली ट्रेनिंग करतात की बाबा तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग कडे कसं शिफ्ट होऊ शकतात, तुम्ही कशा प्रकारे ऑर्गॅनिक जे काही इनपुट्स आहेत ते लावू शकतात आणि कसं चांगल्या प्रकारे आउटपुट मिळवू शकतात. कारण की ऑर्गॅनिक इनपुटला खूप मागणी आहे. आता सध्या तर नाही, परंतु मागणी 100% येईल. म्हणजे कारण की हा जो काही आहे ऑर्गॅनिक फार्मिंगचा विषय खूप त्या ठिकाणी चांगला आहे. आपल्याला काय हे जे काय अन्न मिळतं हे काय 100% फ्री इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड त्या ठिकाणी असतं. त्याच्यामुळे काय याच्यावर आपल्याला रेसिड्युअल इफेक्ट पण बघायला मिळत नाही. चांगलं अन्न असतं आणि काय आपल्याला न्यूट्रिएंट पण चांगले त्या ठिकाणी मिळत असतं. चला, काय सांगितलं मी? रिसर्च त्या ठिकाणी करतात, ट्रेनिंग घेतात, अजून काय करतात बरं? ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स. सर याचा मिनिंग काय बरं ऑर्गॅनिक स्टँडर्डचा? बघा, ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स त्या ठिकाणी करतात. समजा तुमचा कधी कांदा असेल ऑर्गॅनिक ओनियन, समजा तुम्ही मार्केटमध्ये लिहिला की नेमकं, किंवा त्याला उगवायचं असेल, ओके मार्केटमध्ये नंतर नेऊया आपण, पहिले उगवू त्याला उगवायचं असेल आपल्याला, तर आपण काय करतो बरं उगवण्यासाठी? की काय काय त्याने यूज करावं? आपण ज्या काही सीड यूज करतो त्या कोणत्या असाव्यात, त्यानंतर फर्टिलायझर यूज करतो ते कोणते असावे, इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड वापरू की नाही, हे जे काय स्टँडर्ड सगळं कोण ठरवतं? काय NCOP त्या ठिकाणी ठरवते, OF त्या ठिकाणी ठरवते. बरोबर. हा, त्यानंतर अजून काय करतं? सर्टिफिकेशन पण देतं ना, इम्पॉर्टंट आहे. आपण जे काही 4 वर्षाची डिग्री करतो आपल्याला फक्त काय एकच कागद मिळतो. बरोबर, एकच कागद असतो. बरोबर, त्या कागदावर तुमचं काय 4 वर्ष जेवढं काय असेल तेवढं असेल, जे काय 8 सेमिस्टर वगैरे असतील तसे. इथे पण काय करतात की एक सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतात. आणि हे सर्टिफिकेट काय काम करतं की बाबा तुम्ही जे काही प्रोड्यूस केले ते 100% ऑर्गॅनिक आहे की नाही हे दाखवण्याला एक त्या ठिकाणी असतं कागद त्या ठिकाणी असतं, त्याला म्हणतात सर्टिफिकेट. एवढे सगळे काम कोणा अंडर चालतात? NCOF त्या ठिकाणी अंडर त्या चालत असतात. क्वेश्चन कळाला असेल तुम्हाला आणि आन्सर पण आता मिळालं असेल. चल, अजून आपण बघू, हे मिटवतो मी, आपल्याला अजून रिसर्च इन्स्टिट्यूट बघायचे. बाकीचे ऑप्शन पण आपण बघून घेऊया. न्यू दिल्लीला काय बरं काय आठवतंय? न्यू दिल्लीला बघा, न्यू दिल्लीमध्ये आपण न्यू गोष्टी शिकतो. न्यू काय शिकतो बघा, काय? नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्स. आले लक्षात? नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्स हे कुठे? न्यू दिल्लीला आपल्याला बघायला मिळतं. अजून काय बरं? एक्सट्रीमली सॉरी. बघा, न्यू दिल्लीला आपल्याला काय बघायला मिळतं? नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्स. सिंपल. अजून काय बरं? नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, IPM. जे काय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ IPM हे कुठे? न्यू दिल्लीला आपल्याला बघायला मिळतं. सिंपल, दोन गोष्टी काढल्या. त्यानंतर लखनौ मध्ये काय? लखनौ मध्ये जसं इकडे एक ब्युरो आहे तसं लखनौला पण एक ब्युरो आहे. लक्षात ठेवा, काय? नॅशनल ब्युरो ऑफ फिशरीज. जे काय नॅशनल ब्युरो ऑफ
फिशरीज हे कुठं आपल्याला लखनौ मध्ये बघायला मिळतं. आता एक सांगा, हे कसं लक्षात ठेवायचं बघा. आता ज्या काही फिश असतात, फिश त्या कुठं असतात बरं, कुठं राहतात, लॅक मध्ये राहतात. लॅक कळतो ना, हा लॅक मध्ये राहत असतात. अजून काय आहे बरं लखनौ मध्ये, काय आठवतंय बघा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सब ट्रॉपिकल हॉर्टिकल्चर. सब ट्रॉपिकल हॉर्टिकल्चर हे पण कुठे आहे, कुठे लखनौला आपल्याला बघायला मिळतं. अजून काय, एक शुगर रिलेटेड इन्स्टिट्यूट आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ शुगर केन. हे कुठे आपल्याला लखनौ मध्ये बघायला मिळतं. हा गाझियाबाद मध्ये कळलं, गाझियाबाद मध्ये कोणतं आहे, नॅशनल सेंटर ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग आपल्याला बघायला मिळतं. तर भोपाळ मध्ये काय काय बरं, काय आठवतंय, लावा थोडं डोकं. भोपाळ मध्ये काय आहे, काय, सॉइल सायन्स. सॉइल सायन्स जे काही इन्स्टिट्यूट आहे, सॉइल सायन्स हे आपल्याला कुठे बघायला मिळतं, भोपाळ मध्ये बघायला मिळतं. भोपाळ मध्ये, भोपाळ बद्दल माहिती ना, भोपाळ गॅस ट्रॅजेडी, मिग गॅस. ओके लक्षात असू द्या आपण. हा सॉइल रिलेटेड इन्स्टिट्यूट. अजून काय, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग. ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग काय म्हणतोय मी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग कुठे आहे, भोपाळलाच आहे. लक्षात ठेवायचं बघा, जो काही इंजिनिअरिंगचा सब्जेक्ट आहे ऍग्रीवाल्यांना थोडा हार्ड जातो, कारण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असतात. ओके माझ्या वेळेस पण मला हार्ड जायचा, मी तर ते प्रॉब्लेम सोडून द्यायचो. इव्हन दॅट मी 12वीला पण फिजिक्सचे प्रॉब्लेम सोडून दिले होते. ओके मला थोडंफार डिफिकल्ट वाटतंय मला ते. हा मग इंजिन मध्ये आपल्याला काय मिळायचा, भोपळा मिळायचा. काय लक्षात ठेवा, इंजिन मध्ये आपल्याला काय मिळायचा, भोपळा मिळायचा. भोपळावर ना भोपाळ लक्षात असू द्या. सिंपल कळले कोणकोणते इन्स्टिट्यूट. अजून खूप सारे आहेत, हे जसे एवढे आठवले तेवढे मी तुम्हाला सांगितले. चलो नेक्स्ट क्वेश्चन, आवडता क्वेश्चन आहे एमसीआरचा, की बाबा जे काही धुरीन आहे ते कशात आढळतं किंवा काय. ओके बघा, हा धुरीन इज द टॉक्सिक कंपाऊंड प्रेझेंट इन अ सोर्गम. इज म्हणजे काय, हे धुरीन हे टॉक्सिक कंपाऊंड आहे, कशामध्ये असतं, स्वर्गमध्ये असतं. परंतु काय आहे बघा, इथं सांग, अल्कोइड्स आहेत, ग्लायकोसाइड्स आहेत, सायनोजेनिक कंपाऊंड आहे किंवा फिनोलिक कंपाऊंड आहे, असं त्या ठिकाणी आहे. ओके पहिले आपण बघूया की नेमकं धुरीन हे कोणतं कंपाऊंड आहे. ओके इथं बघा आन्सर काय असेल याचा, पटकन कमेंट मध्ये सांगा बरं काय आन्सर असेल. अल्कोइड्स नाही बघा, हे जे काय सायनोजेनिक कंपाऊंड. आता बघा तुम्हाला एससीएन माहिती असेल, सगळे सांगतो बघा. आता धुरीन जे काय हे टॉक्सिक नसतं, समजून घ्या. बघा मी काय म्हणतोय, पहिले इथे धुरीन लिहितो मी, धुरीन कंपाऊंड. बघा हे जे काय धुरीन असतं हे काय काय सायनोजेनिक कंपाऊंड आहे. हे काय करतं, सायनाइड प्रोड्यूस करतं. सायनाइड खूप विषय असतं, सायनाइड प्रोड्यूस करतो म्हणून त्याला म्हणतात सायकोजेनिक कंपाऊंड. हा बघा हे जे काही धुरीन असतं हे आपल्या काय नॉन टॉक्सिक नेचरचं आहे, टॉक्सिक नाही, नॉन टॉक्सिक आहे. सर मग हे टॉक्सिक का म्हटलंय बरं, लक्षात ठेवा. बघा हे काय धुरीन असतं हे नॉन टॉक्सिक असतं. ते टॉक्सिक कधी बनतं, ज्यावेळेस काय म्हणतो मी, ज्यावेळेस त्याचं ब्रेकडाऊन होतं. धुरींचं ब्रेकडाऊन होतं म्हणजे कसं, समजा ते जे काय, समजा तुमचा स्वर्गम आहे 40 ते 50 दिवसाचा. ओके 40 ते 50 दिवसाचा. समजा आपण कधी गाईंना शेळ्यांना खाऊ घातला तर काय होतं, याचं ब्रेकडाऊन होतं. ब्रेकडाऊन कसं होत असतं, क्रशिंगमुळे. काय क्रशिंगमुळे, त्यानंतर कट केल्यामुळे. हा मग काय होतं, क्रशिंगमुळे कट केल्यामुळे समजा जनावरांनी त्यांना खाल्लं त्याचं काय होतं, क्रश होतं, चावलं जातं ते. ओके चावल्या गेल्यामुळे ते ब्रेक होतं आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, एससीएन मध्ये, हायड्रोजन सायनाइड मध्ये, एससीएन मध्ये. आणि हे जे काही एससीएन आहे हे टॉक्सिक आहे, लक्षात ठेवा. हे काय टॉक्सिक कंपाऊंड आहे एससीएन. ओके याला आपण फ्रुसिक ऍसिड असं पण म्हणतो, फ्रुसिक ऍसिड. वेगवेगळे नाव आहेत, धुरीन आहे, फ्रुसिक आहे, त्यानंतर एससीएन आहे, असे वेगवेगळे नाव आहेत. सो तुम्हाला कोणतं पण विचारू शकतो. म्हणजे काय एससीएन आहे ते टॉक्सिक आहे. काय होतं बरं एससीएन मुळे, एससीएन कधी गेलं आत कॅटलच्या असेल किंवा त्या ठिकाणी बफेलो असेल किंवा व्हॉटएव्हर जे काही मेंढी शेळी असेल, काय होतं, एक्सेस सलायव्हेशन होतं. सलायव्हेशन कळतं तुम्हाला, लाळ त्या ठिकाणी तयार होते. ओके त्यानंतर काय
आपल्याला सडन डेथ बघायला मिळते काही काही वेळेस. सडन डेथ समजा काय हे जे काय असते सायनाइड खूप त्या ठिकाणी पॉइझनस कंपाऊंड आहे, ओके, खूप टॉक्सिक त्या ठिकाणी आपल्याला काय सडन डेथ पण आपल्याला बघायला मिळतं. मग हे जे काय आहे हे कुठं बघायला मिळतं किंवा कोणत्या स्वर्गममध्ये बघायला मिळतं. ज्या वेळेस आपण स्वर्गम लावतो साधारणतः काय लक्षात ठेवा 35 ते 45 डेज, 35 ते 45 डेज हे जे काही डेज असतात या डेज पर्यंत त्याच्यामध्ये काय हे आपल्याला धुरीन बघायला मिळतं, ओके. आणि हे धुरीन काय कन्वर्ट होतं एसएन मध्ये. सो मग ह्या ड्युरेशन मध्ये 35 ते 45 दिवस पर्यंत जे काय आहे ज्वारी ते आपण काय खाऊ घालू नये, कवळी ज्वारी असं म्हणूया आपण, ती खाऊ घालू नये. हा, आता हे जे काय धुरीन असतं हे कशामध्ये त्या ठिकाणी काय कोणत्या कंडिशन मध्ये प्रोड्यूस होत असतं बघा. समजा ट्रेस कंडिशन असेल, ट्रेस कंडिशन पाण्याचं प्रमाण कमी असेल, ट्रेस कंडिशन असेल, अशा कंडिशन मध्ये याचं प्रमाण काय होतं आपल्याला वाढताना दिसतं. कळलं सिंपल. हा, हे झालं काय फक्त धुरीन बद्दल. असे वेगवेगळे कंपाऊंड आहेत किंवा वेगवेगळे टॉक्सिन असतात ते वेगवेगळ्या क्रॉप मध्ये आपल्याला बघायला मिळतात. एक दोन सांगतो मी तुम्हाला. पहिलं बघा कॉटन. कॉटन किंग ऑफ फायबर असं आपण म्हणत असतो कॉटन. तुम्ही इथे बघा कॅन्डी कॉटन त्या ठिकाणी शर्ट वगैरे घालतात तोच कॉटन आहे. कॉटन, कॉटन मध्ये काय गॉसिपॉल, गॉसिपॉल, गॉसिपॉल हा आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर बघा अजून कोणतं आहे, हा न्यूरोटॉक्सिन, लॅथायरस, लॅथायरस, न्यूरोटॉक्सिन, न्यूरोटॉक्सिन हे आपल्याला बघायला मिळतं, ओके. त्यानंतर सोयाबीन, ग्वायट्रोजेन कंपाऊंड आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर काय रॅपसीड आणि मस्टर्ड, माहिती सगळ्यांना रॅपसीड मस्टर्ड काय युरेसिक ऍसिड हे आपल्याला बघायला मिळतं. हा, हे जेवढे सगळे कंपाऊंड आहेत टॉक्सिक कंपाऊंड, असं टॉपिक टाकून ठेवा तुम्ही. टॉक्सिक कंपाऊंड सगळे जे काही टॉक्सिक कंपाऊंड आहेत ते तुम्ही लिहून घ्यायचे, ओके. अजून बरेचसे राहिले का, त्यानंतर फेंटबिन मधलं राहिलंय, ओके. वेगवेगळे कंपाऊंड त्या ठिकाणी राहिले, सगळे तुम्ही काय कलेक्ट करून घ्यायचे, लिहून घ्यायचे. याच्यावर तुम्हाला 1 मार्क त्या ठिकाणी मिळतो, 1 मार्काला येतो हा क्वेश्चन वेगळे. आता आमच्या वेळेस आम्ही दिली त्यावेळेस लॅथायरस घालता, ओके. सिंपल होता पण आपल्याला कळायला हवं, डायरेक्ट रट्टा मार्क गोष्ट आहे ती. पाठ केलं असेल तर कळेल, नसेल केलं तर मग काय कळणार. बॉटॅनिकल नेम ऑफ इंडियन कॉटन, बॉटॅनिकल नेम. क्वेश्चन वाचा बरं. काय काय व्हॉट इज द बॉटॅनिकल नेम ऑफ इंडियन कॉटन, किंवा आपण त्याला म्हणू देशी कॉटन, देशी कॉटन असं म्हणूया, ओके. काय बरं गॉसिपियम हिरसुटम आहे, गॉसिपियम बार्बाडन्स आहे, त्यानंतर काय ऑल ऑफ द अबोव सांगितलं, गॉसिपियम अर्बोरियम त्या ठिकाणी आहे. काय येईल बरं आन्सर. पहिले तुम्हाला क्लासिफिकेशन सांगून देतो मी कसं नेमकं क्लासिफाय झालेलं इथे, ओके. इथे होऊन जाईल क्लासिफिकेशन ऑफ कॉटन. कॉटन कुठे आहे बरं, कॉटनचं जास्त प्रोडक्शन गुजरातला, ओके. टेक्सटाईल इंडस्ट्री पण कुठे गुजरातला आपल्याला बघायला मिळते. सो बघा क्लासिफिकेशन ऑफ कॉटन मध्ये 2 टाईपचे साधारणतः आपले किती 4 स्पेशीज बघायला मिळतात. कोणकोणत्या स्पेशीज आहे इथे मी लिहितो पहिले बघा. गॉसिपियम, इथे शॉर्ट ट्रिक देतो तुम्हाला, अरहर, आणि इकडे काय हिबा म्हणून, हिबा लक्षात ठेवा, अरहर आणि हिबा. हा बघा गॉसिपियम अर्बोरियम, अर्बोरियम, ओके. गॉसिपियम अर्बोरियम. त्यानंतर काय गॉसिपियम हर्बॅसियम, हर्बॅसियम. चला 2 झाले, गॉसिपियम अर्बोरियम, गॉसिपियम हर्बॅसियम. आता हे जे काय 2 आहेत हे 2 जे काय यांना म्हणतात इंडियन कॉटन किंवा देशी कॉटन असं पण म्हणतात असतं, देशी कॉटन किंवा इंडियन कॉटन, ओके. हा, आता हे जे काय अर्बोरियम आहे, हर्बेसियम आहे ना इंडियन कॉटन. हा, याचे जे काय प्रोडक्शन आपल्याला कमी बघायला मिळतं, काय कमी बघायला मिळतं इतरच्या तुलनेत. याचं जे काय
प्रोडक्शन वगैरे असतं किंवा जो काही एरिया आहे तो आपल्याला कमी बघायला मिळतो. हा साधारण जो काय अर्बोरियम आहे याच्यामधली जी काही फायबर लेंथ असते, धाग्याची लांबी, फायबर लेंथ साधारणतः आपल्याला किती 1.28 होते 2.10 सेंटीमीटर पर्यंत लक्षात ठेवा. ओके, दुसरा काय हार्बॅसियम, हिचे काय 1.28 किंवा 1.25 असं घ्या, 1.25 ते 2.30 पर्यंत. ओके, एवढी साधारणतः आपल्याला काय फायबर लेंथ आपल्याला बघायला मिळते कशामध्ये, हर्बॅसियम मध्ये आणि अर्बोरियम मध्ये. हा लक्षात कसं ठेवायचं बघा. अरहर काय, अरहरला काय म्हणतात, तूर असं म्हणतात. बरं, अरहरला काय म्हणतात, तूर असं म्हणत असतात. तूर कुठला क्रॉप आहे बरं, इंडियाचा. ओरिजिन काय आहे, इंडिया आहे. तूर मध्ये बघा पहिलं अर्बोरियम, हर्बॅसियम, कळलं. चलो आय थिंक आलं असेल लक्षात, तसं मी सांगतो तुम्हाला. पुढचं बघूया आपण. हा नेक्स्ट बघा, थर्ड वन आहे काय, गॉसिपियम हिरसुटम. गॉसिपियम हिरसुटम. आता हिरसुटम बघा नावातच आहे काय, हिरसुटम नुसतं फळ सुटायचं. मग हा जो काय आहे कॉटन, हा काय सर्वकडे काय याचं प्रोडक्शन घेतलं असतं, काय एकदम सर्व याचं काय प्रोडक्शन घेत असतं. याचा एरिया पण आपल्याला काय जास्त बघायला मिळतो. मग काय हिरसुटम डायरेक्ट सुटलाय, सगळीकडे सुटलाय बघा. याला काय म्हणतात, अमेरिकन कॉटन असं म्हणतात. अमेरिकन कॉटन, अमेरिकन कॉटन असं त्या ठिकाणी म्हणत असतात. ओके, हा याची जी काय फायबर लेंथ आपल्याला काय 2.10 ते 3.0 पर्यंत असं साधारणतः लक्षात धरा. ओके, एवढं तुम्हाला ॲक्युरेट विचारत नाही, साधारणतः 3 पर्यंत लक्षात ठेवा किंवा 3.10 पर्यंत, 3.10 सेंटीमीटर पर्यंत. ओके, हा लास्टचा आपला राहिलाय काय, गॉसिपियम बार्बाडन्स. बार्बाडन्स आठवतंय का काही, बार्बाडन्स बद्दल, बार्बाडोस शहा आठवतंय, क्रिकेटवाल्यांना आठवत असेल बार्बाडोस. ओके, हा बार्बाडन्स हे जे काय बार्बाडन्स आहे खूप कमाल आहे, अतिशय चांगली. म्हणजे काय याच्यामध्ये काय आपल्याला काय एक्स्ट्रा काहीतरी बघायला मिळतं. काय एक्स्ट्रा आहे बघा, जो काय आहे याला म्हणतात इजिप्तियन कॉटन. इजिप्तियन कॉटन तुम्हाला हे परीक्षेला विचारतात कशाला काय म्हणतात, हा इजिप्तियन कॉटन. काय लक्षात ठेवा, हा इजिप्तियन कॉटन त्या ठिकाणी आहे. हा याच्यामध्ये आपल्याला जी काही फायबर लेंथ आहे ती खूप जास्त बघायला मिळते, 3.5 ते 5 सेंटीमीटर पर्यंत एवढी आपल्याला काय फायबर लेंथ बघायला मिळते. तर एखादी व्हरायटी आठवते याची इजिप्तियनची, सुजाता म्हणून बघा फेमस आहे सुजाता. ओके, ती याच्यामध्ये त्या ठिकाणी येत असते. ओके, हे सगळं आपल्याला काय होतं क्लासिफिकेशन होतं कशाबद्दल, इंडियन कॉटन बद्दल. आता सिंपल कॉटन बद्दल होतं, त्यामध्ये इंडियन बघा कोणता. आता तुम्हाला काय हिरसुटम अमेरिकन आहे, बार्बाडोस इजिप्तियन आहे. ओके, ऑल ऑफ द अबव येणार नाही. काय अर्बोरियम, अर्बोरियम कुठे आपला, हा आपला अर्बोरियम. सो हे त्याचा आन्सर त्या ठिकाणी येईल. सो कळायला सिंपल क्वेश्चन होता. चलो, गोल्डन फायबर, विच क्रॉप इज नोन ॲज गोल्डन फायबर. असं कोणतं क्रॉप आहे की त्याला गोल्डन फायबर या नावाने ओळखलं जातं. गोल्डन फायबर म्हणजे जो काही चा फायबर आहे किंवा धागा आहे तो कसा आहे, गोल्डन कलरचा असतो. कोणी बघा, कॉटन, फ्लॅक्स, ज्यूट, हेम्प, त्यापैकी कोण आहे. ओके, आन्सर तुम्ही कमेंट करून ठेवा. आता एक सांगतो तुम्हाला, आन्सर सगळ्यांना माहित असेल किंवा नसेल माहित. हा हे सगळे जे काय आहेत ना, कॉटन, फ्लॅक्स, ज्यूट, हेम्प किंवा सलेम म्हणूया आपण, हे सगळे काय फायबर क्रॉप आहेत. फायबर क्रॉप काय, फायबर क्रॉप त्या ठिकाणी आहेत. फायबर क्रॉप म्हणजे याच्यापासून आपल्याला काय म्हणतो, फायबर त्या ठिकाणी ऑब्टेन त्या ठिकाणी होत असतो. प्रत्येकाला काहीतरी वेगळं नाव आहे. ओके, ते पण तुम्हाला सांगतो. आता जो काय कॉटन आहे, कॉटनला काय म्हणतात बरं, सगळ्यांना माहिती काय, किंग ऑफ फायबर. ओके, किंग ऑफ फायबर कोण म्हणतात, कॉटनलाच म्हणतात. किंवा अजून काय म्हणतात, व्हाईट गोल्ड, त्याला असं पण म्हणतात. काळ्या मातीतलं पांढरं सोनं म्हणून कोणाला ओळखलं तसं कोण आहे,
कॉटन आहे बघा, कॉटनचं काय, कॉटन समजा कॉटन पासून प्युअर पांढरा शर्ट तयार केला, तो कसा एकदम चमकतो, तसं हा कापूस जो काय तो पण काय आपल्याला त्या काळ्या मृदेमध्ये किंवा काळ्या सॉइलमध्ये आपल्याला काय असा उभरून दिसतो, म्हणून त्याला काय म्हणतात, काय व्हाईट गोल्ड असं म्हणतात. कशा म्हणतात, ब्लॅक सॉइल मधलं व्हाईट गोल्ड. चला इथपर्यंत कळलं. किंग ऑफ फायबर असं म्हणतात, व्हाईट गोल्ड असं म्हणतात. फ्लॅक्स नाव आठवतंय, आमच्या शाळा होतं फ्लॅक्सवर क्वेश्चन की फ्लॅक्स काय. लिनसीडचे काय, लिनसीड, लिनसीड, लिनसीड माहिती, लिनसीड लिनम उसिटासिमम असं सायंटिफिक नेम आहे. हा हे जे काय लिनसीड आहे याच्यापासून आपल्याला फायबर प्लस ऑइल हे मिळतं. मग तुम्हाला परीक्षेला विचारलं होतं की बाबा असं कोणतं क्रॉप आहे ते तुम्हाला फायबरसाठी ॲज वेल ॲज ऑइल प्रोडक्टसाठी पण हेल्पफुल आहे. मग कोणतं आहे, लिनसीड तरी त्याला फ्लॅक्स असं पण म्हणतात, फ्लॅक्सीड. लक्षात ठेवा, काय लिनसीडला फ्लॅक्स असं पण म्हणतात. अतिशय महत्त्वाचं क्रॉप आहे. आपल्याला ॲग्री एमपीएससीला पण याचा प्रश्न बघायला मिळाला होता की असं कोणतं क्रॉप आहे ते काय, त्याचा दुहेरी उपयोग त्या ठिकाणी आहे. सिंपल. त्यानंतर बघा जूट. जूट तुम्हाला माहिती आहे, हा याचा आन्सर जे काय गोल्डन फायबर ते जूटच आहे. ओके, इथे फोटोमध्ये दिसेल बघा, हे जे काही धागे त्यापासून मिळतात हे कसे असतात, गोल्डन कलरचे असतात बघा. हा जो काही आपल्याला बघायला मिळतो हा सगळा गोल्डन कलर आहे. ओके, पेनाचा पण काय गोल्डन कलर आहे. हा जो काय गोल्डन कलर आहे, असे जे काही धागे मिळतात गोल्डन, ते कोणापासून मिळतात, जूट पासून मिळतात. जूट मध्ये आपल्याला दोन पेशी तयार बघायला मिळतात, काय ओलिटोरस आहे. हा मग जूट एक लक्षात ठेवा, हे जूटला काय म्हणतात, काय गोल्डन फायबर या नावाने ओळखतात, गोल्डन फायबर. त्यानंतर हेम्प, क्रोटुलारिया जुन्सिया सगळ्यांना माहिती असते हेम्प. ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप पण आहे बघा, काय ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप पण कोणतं, हेम हे ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप आहे. हा अजून काय, याच्यापासून आपल्याला फायबर पण मिळतो, फायबर. हे सगळे फायबरचे क्रॉप आहेत, फक्त विशेष त्या ठिकाणी आहेत. हा मग तुम्हाला इथनं काय करायचंय या क्वेश्चन मधनं, जेवढे काही क्रॉप आहेत क्रॉप्स आणि त्याचे काय इम्पॉर्टंट नेम्स, समजा फॉर एक्झाम्पल मी म्हटलो आता तुम्हाला एक्झाम पण द्यायचं ठरलं तर एक दोन सांगतील तुम्हाला, तुम्हाला माहिती असेल सांगा, अदरवाईज नो प्रॉब्लेम. बघा कॅमल क्रॉप, कॅमल क्रॉप कोणाला म्हणतात, ओके चल. हा त्यानंतर बघा कॅमल क्रॉप नंतर झालं पुअर मॅन्स फूड असं कोणाला बोलतो. त्यानंतर बघा अनप्रेडिक्टेबल लेग्युम हे कोणाला असं म्हणत असतं. किंवा मग अजून वेगळ्या ठिकाणी असतात, किंग ऑफ फॉडर, त्यानंतर क्वीन ऑफ फॉडर, किंग ऑफ सिरियल, क्वीन ऑफ सिरियल. एवढे सगळे आहेत ना, हे सगळे काय करायचे तुम्ही लिहून ठेवायचे ना. हा याच्याने आपल्याला काय समजा असे क्वेश्चन आले तर आपले लवकर टॅकल करतात. इथं कसं होतं, स्वर्गम होतं, त्यानंतर बाजरा. ओके, त्यानंतर अनप्रेडिक्टेबल कोणत्या आपल्या ग्राउंडनट आहे, त्यानंतर काय किंग ऑफ फॉडर. ओके, बर्सिंग लूज सांगतो तुम्हाला, किंग क्वीन. ओके, त्यानंतर मग बाकीचे सगळे. हा हे सगळं काय करायचं, लिहून ठेवायचंय, अतिशय महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. तर बघा एक कन्सेप्ट आहे, काय ग्रोइंग ऑफ टू ऑर मोर क्रॉप, ग्रोइंग ऑफ टू ऑर मोर क्रॉप इन सेम फील्ड. कंडिशन लक्षात ठेवा, सेम फील्ड विथ डेफिनाइट रो पॅटर्न. लक्षात ठेवा, ते काय म्हणतात आपण ऍक्च्युअली काढून घेऊ. बघा एक अशी फील्ड आहे, असं एक वावर आहे, त्याच्यामध्ये काय आपण काय केलंय, ग्रो केलंय. हा काय मोर दॅन टू क्रॉप्स. आता बघा इथे मी समजा जे काही टाकेल पेन बदलूया. आता ह्या ज्या काही लाईन दिसतात तुम्हाला रेड वाल्या, हे क्रॉप आहे. आता हे काय समजा हे आपण धरूया कॉटन आहे, रेड पेनिस कॉटन. कॉटन मध्ये आपण काय केलंय, भुईमुग लावलाय. भुईमुग माहिती आहे ना, हा भुईमुग. हा चल मूग नाही, वेगळा आहे तो, मूग वेगळा असतो. हा जो काही ग्राउंडनट आहे त्याला भुईमुग असं म्हणतात. मध्ये आपण काय केलंय, भुईमुग लावलाय बघा.
इथे ग्राउंडनट आपण लावलाय. ही जी काय पद्धत आहे याला काय असं म्हणतात बघा. काय? ग्रोइंग ऑफ 2 or more क्रॉप्स किंवा मोर दॅन 2 क्रॉप्स इन द सेम फील्ड, एकाच फील्ड मध्ये विथ डेफिनाइट रो पॅटर्न. बघा डेफिनाइट, एक कॉटन ग्राउंडनट, ग्राउंडनट कॉटन ग्राउंडनट कॉटन ग्राउंडनट कॉटन. ओके, असा एक पॅटर्न बघायला मिळतोय. ही कशाची डेफिनेशन किंवा याला काय म्हणतात बघा. इंटरक्रॉपिंग म्हणतात, मिक्स क्रॉपिंग म्हणतात, मिक्स फार्मिंग म्हणतात की अले क्रॉपिंग असं म्हणतात. काय बरं आन्सर सगळ्यांना माहिती? ओके, माहिती झालं असेल, मी काय सांगत नाही. याला काय म्हणतात? इंटर क्रॉपिंग असं म्हणतात. चला सांगितलं असो. बाकीचे कन्सेप्ट आपल्याला समजायचे. मिक्स क्रॉपिंग म्हणजे काय, मिक्स फार्मिंग म्हणजे काय, अले क्रॉपिंग म्हणजे काय. चलो आता बाकीचे कन्सेप्ट. पहिले बघा मिक्स क्रॉपिंग. मिक्स क्रॉपिंग बघा, जसं आपण शेत काढलं होतं त्यामध्ये आपण काय केलं होतं, डेफिनेट रो पॅटर्न त्या ठिकाणी दाखवलं होतं. इथे तसं नसतं. इथे काय करतात, रॅन्डम डायरेक्ट. समजा इथे तुम्हाला काय, इथे समजा तुम्ही स्वर्गम लावलाय, स्वर्गम. ओके, मध्येच तुम्हाला इकडे 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 असं पॅटर्न नाही काही, एकच सगळं. इथे काय आपल्याला ते मठ मूग माहिती तुम्हाला. ओके, ते तुम्हाला काय ग्रीन ग्राम, त्यानंतर काउपी, ओके, जे काही लेग्युम्स असतात ते आपल्या इथे मध्ये रॅन्डमली असे बघायला मिळतात. समजा इथे त्याचे प्लांट्स वगैरे असते. याच्यामध्ये काय असतंय, काय म्हणतो मी बघा, इन दॅट काय त्याच्यामध्ये काय असतं की डेफिनेट रो पॅटर्न नसतो. ओके, आपण असं म्हणूया त्याला डेफिनेशन करता, ग्रोइंग ऑफ मोर दॅन 2 क्रॉप्स इन अ सेम फील्ड विदाउट डेफिनाइट रो पॅटर्न. लक्षात ठेवा, विदाउट डेफिनाइट रो पॅटर्न. इथं बघा रो पॅटर्न बघायला मिळतोय का, सो नाही. सो याला काय म्हणतात, मिक्स क्रॉपिंग असं म्हणतात. तर सिंपल कळलं ना. त्यानंतर बघूया आपण मिक्स्ड फार्मिंग म्हणजे काय. कन्फ्युज असतात बरोबर. मिक्स्ड फार्मिंग, मिक्स्ड फार्मिंग काय बरं मिक्स्ड फार्मिंग. बघा मिक्स फार्मिंग मध्ये आपण काय काय घेतो, मिक्स फार्मिंग मध्ये 2 कंपोनंट येत असतात. एक क्रॉप प्रोडक्शन, ओके, आणि नंतरचं काय लाईव्ह स्टॉक, लाईव्ह स्टॉक मॅनेजमेंट. म्हणजे काय, शेतकरी काय करतोय बघा, शेतकरी काय करतोय, मिक्स फार्मिंग करतोय. फार्मिंग क्रॉपिंग वेगळं, फार्मिंग वेगळं. शेतकरी काय करतोय, काय लाईव्ह स्टॉक रेडिंग करतोय. त्याच्याजवळ काय गायी आहेत, म्हशी आहेत, शेळ्या आहेत, मेंढ्या आहेत. सोबतच तो काय करतोय, क्रॉप प्रोडक्शन करून घेतोय. म्हणजे याच्यामधनं जे काय प्रोडक्शन मिळतं, समजा आता त्यांनी ज्वारी लावली, मक्का लावली, बाजरी लावली किंवा जे काय असेल लसूण घास वगैरे, त्याचं जे काही आहे ते कोणाला मिळतंय, या लाईव्ह स्टॉक मिळतंय. आणि याच्यापासून वापस काय मिळतं, याच्यापासून जे काय ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आहेत किंवा ऑर्गॅनिक जे काही इनपुट्स आहेत ते आपण पुन्हा क्रॉपला त्या ठिकाणी देतोय. ओके, याच्यामध्ये 2 कंपोनंट लक्षात ठेवायचे. एक क्रॉप प्रोडक्शन, क्रॉप त्या ठिकाणी ग्रो करतो. दुसरं म्हणजे लाईव्ह स्टॉक. याला म्हणतात काय, मिक्स फार्मिंग. लास्टचं राहिलं एकदम शेवटचं कोणतं, अले क्रॉपिंग. अले क्रॉपिंग. पहिले अलेचा मिनिंग समजून घ्या. अले म्हणजे काय, अले म्हणजे काय की समजा पॅसेज कधी असेल, पॅसेज त्याला म्हणतात अले. सिनोनिम्स लक्षात ठेवा. बघा काय केलं त्याच्यामध्ये, हे फील्ड आहे, पुन्हा आपण फील्ड बघूया. इथे काय करतात, हेजेस लावले होत असतात. समजा बघा आता इथे हे काय झालं, इथं बघा मोठे मोठे झाड आहेत, हेजेस आहेत. ओके, हे काय समजा हे बेसिकली लेग्युम्स असतात, लेग्युम प्लांट्स वगैरे झालेले असतात. त्याच्यामध्ये काय हे हेजेस लावले आपण. हेजेसच्या मध्ये हा जो काय पॅसेज राहिला आहे का, बघा इथे पॅसेज बघा. या पॅसेज मध्ये आपण काय करतो, क्रॉप ग्रो करतो. बघा इथे या पॅसेज मध्ये आपण काय करतो, क्रॉप ग्रो करतो.
भाषेमध्ये आपण काय करतो, क्रॉप ग्रो करतो. याला काय म्हणतात, अले क्रॉपिंग त्यांना म्हणत असतात. ओके. हा, बिटवीन दी पॅसेज आपण जे काही क्रॉप लावतो ते झालं अले क्रॉपिंग वाले. ओके. हा, हे सगळं होतं आजच्या लेक्चर बद्दल. ओके. हा, जे काय असेल नेक्स्टचा जो काय पार्ट असेल तो लवकरच आपण घेऊया आणि लवकरच भेटूया. धन्यवाद.